नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही रात्री खूप घुरण्याचा त्रास होतो का? घरच्यांनी कधी तक्रार केली आहे का? तुमच्या घुरण्यामुळे आम्हाला झोप लागत नाही. जर हो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच. कारण आज आपण फक्त घुरण्याबद्दल नाही, तर घुरण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजाराबद्दल बोलणार आहोत. घुरणं नेमकं काय? घुरणं म्हणजे झोपेत श्वास घेताना घशातील स्नायू सैल होतात. हवेचा मार्ग अरुंद होतो आणि त्यातून आवाज निर्माण होतो. पण लक्षात ठेवा, घोरणं हे आजाराचं लक्षण असू शकतं. घोरणं कोणासाठी जास्त धोकादायक आहे? जास्त वजन असलेले लोक, मान जाड असलेले लोक, दारू किंवा सिगारेट घेणारे, सतत पाठीवर झोपणारे, नाक बंद राहणारे लोक. तर मग घोरण्यामुळे काय समस्या होतात? घोरण्यामुळे झोप पूर्ण होत नाही, दिवसभर थकवा, डोकेदुखी, चिडचिडपणा, स्मरणशक्ती कमी होणे, कामात लक्ष न लागणे आणि सर्वात महत्त्वाचं स्लीप ॲपनिया, जीवघेणा धोका. काही लोकांचं झोपेत श्वास काही सेकंद थांबतो आणि पुन्हा जोरात सुरू होतो. यालाच म्हणतात स्लीप ॲपेनिया. यामुळे होऊ शकतात हृदयविकार, उच्च रक्तदाब, डायबेटीस आणि स्ट्रोक. अचानक मृत्यूचा धोका. घोरण्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेक लोक म्हणतात घोरणं तर नॉर्मल आहे, पण नाही, सतत घोरणं नॉर्मल नाही. आता पाहूया घोरणं कमी करण्यासाठी घरगुती उपाय. झोपण्यापूर्वी दारू टाळा. वजन नियंत्रणात ठेवा. झोपताना बाजूला वळून झोपा. उशी थोडी उंच ठेवा. झोपण्याआधी गरम पाणी प्या. नाक साफ ठेवा. धूळ यापासून दूर राहा. यावरती आयुर्वेदिक उपाय काय आहेत तर चला बघूया. रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात 1 चमचा मध घ्या. नाकात 2 थेंब तिलाचे तेल टाका. हळद प्लस दूध आठवड्यातून 3 ते 4 वेळा तुम्ही घेऊ शकता. आता पाहूया डॉक्टरांकडे कधी जायचं. खूप मोठ्याने घोरणं, झोपेत श्वास थांबतो, सकाळी डोकेदुखी, दिवसा जास्त झोप येते, हे लक्षण असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. शेवटचा महत्त्वाचा संदेश. घोरणं फक्त आवाज नाही, ते तुमच्या हृदयाचा, मेंदूचा आणि आयुष्याचा इशारा असू शकतो. आजच जागे व्हा, आजच उपाय करा. कॉल टू अटेन्शन. जर तुम्हालाही घोरण्याचा त्रास असेल किंवा तुमच्या घरात कोणाला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. लाईक करा, कमेंटमध्ये घोरणं लिहा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो.